Hello friends, welcome to my YouTube channel Dhaware's Physics. In this video we are going to start the most important article of this chapter, that is the simple pendulum. बेटा मी याला मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल याच्यासाठी म्हणत आहे. आतापर्यंतची बोर्ड असेल, नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, कोणती तरी एखादीच एक्झाम अशी असेल ज्याच्यामध्ये या आर्टिकलवर काही विचारलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती काही ना काही विचारतात बेटा. म्हणून तुमच्यासाठी प्रत्येक एक्झामच्या दृष्टीनं हे आर्टिकल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पाहायचं आहे बेटा आज सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम कमीत कमी आपले 2-3 पिरियड पुढचे चालल बेटा. हे आपल्या बुकनं जरी एका पेज वरती आर्टिकल संपवलं असेल तर हे फार मोठं आर्टिकल आहे. ह्याची रेंज फार मोठी. तुम्ही जेवढा विचार करता तेवढा कमी बेटा. या आर्टिकलला आपल्या अख्ख्या फिजिक्स मधल्या प्रत्येक चॅप्टर सोबत आपण लिंक करू शकतो. म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपण या मेन आर्टिकल आपल्या स्टार्ट करू बेटा. ठीक आहे, चला. सिंपल पेंडुलमला स्टार्ट करत असताना बेटा आपल्याकडं पेंडुलमच्या 2 डेफिनेशन आहेत सिंपल पेंडुलमच्या. एक असतो आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम कोणता असेल, जी फिजिक्स थेरॉटिकली ज्याची डेफिनेशन सांगतं. पण तुम्हाला माहिती बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या फक्त थेरॉटिकली शक्य असतात, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. म्हणून आपल्याला आधी पाहायचंय की आयडियल सिंपल पेंडुलम काय सांगतो बेटा. विचार कर, या आयडियल सिंपल पेंडुलमचं काय म्हणणं आहे. तो शक्य नाही म्हणून पुन्हा आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कडे जातो. तर पहिल्यांदा बघू आपण या आयडियल सिंपल पेंडुलमचं काय म्हणणं आहे, कशी डेफिनेशन करू शकतो. बघा, हा आयडियल सिंपल पेंडुलम काय सांगतो. हा रिजिड सपोर्ट आहे आणि याच्या लोअर एंडला ही स्ट्रिंग आहे बेटा. काय ही स्ट्रिंग आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगायचंय ही स्ट्रिंग कशी, ह्याच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या. कशी, मासलेस म्हणजेच वेटलेस. आणखी दुसरी काय, इनएक्सटेन्सिबल. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स काय याची, फ्लेक्सिबल. ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स या स्ट्रिंग मध्ये असायला पाहिजेत, लक्षात घ्यायचं. मग बघा ही स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हटलं आयडियल सिंपल पेंडुलमची. म्हणाला तुमच्या लक्षात यावं, स्ट्रिंग कशी, मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल आहे. मग काय सांगतो आयडियल सिंपल पेंडुलम. हा जो आहे बेटा हा हेवी पॉइंट मास आहे. खरं तर याच्या नावातच अर्थ आहे की हे शक्य नाही, इट इज नॉट पॉसिबल. बघा, हेवी पॉइंट मास म्हणजे काय बेटा. पॉइंट मास म्हणजे काय, सिंगल पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं मास आहे आणि आपल्याला ते हेवी पाहिजे, विच इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. तरी पुढे बघू आपण त्याचं काय करायचं. सध्याला कसं डिफाईन करू शकतो बघा आपण. काय म्हणणं या आयडियल सिंपल पेंडुलमला कसं डिफाईन करता येईल. द हेवी पॉइंट मास also known as the heavy particle suspended from the rigid support. Suspended म्हणजे लटकवलेला आहे बेटा. कुठून लटकवलेला आहे, रिजिड सपोर्ट पासून. A heavy point mass suspended from the rigid support by किंवा with the help of कसली स्ट्रिंग आहे, massless, inextensible and flexible string is called ideal simple pendulum. ओके बेटा, पुन्हा एकदा एक्सेल डेफिनेशन. हेवी पॉइंट मास और पार्टिकल सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट विथ द हेल्प ऑफ किंवा बाय मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल स्ट्रिंग इज कॉल्ड सिंपल पेंडुलम. कसला, आयडियल सिंपल पेंडुलम. मग तुम्हाला कळालं बेटा, मासलेस स्ट्रिंग शक्य नाही. हे दोन्ही जरी शक्य असले तरी ही कंडिशन शक्य नाही आणि ही सुद्धा कंडिशन शक्य नाही. इट मीन्स दॅट आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल. ओके, मग आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कसा आहे बघा, ज्याचा आपण फिजिक्स मध्ये खरा विचार करतो तो सिंपल पेंडुलम कसा आहे बघा, ज्याचा प्रॅक्टिकल पर्पज साठी आपण विचार करणार आहे. ओके, चला. काय काय चेंज केले बेटा, हीच डेफिनेशन आपण तिकडे कॉपी पेस्ट करणार. कसं, मासलेसच्या ऐवजी आपण मासलेस स्ट्रिंग शक्य नाही पण कशी लाईट स्ट्रिंग घेऊ शकतो आपण. लाईट म्हणजे काय, हॅव्हिंग निग्लिजिबल मास, जिचं मास अत्यंत कमी बेटा, 0 करता येणार नाही पण कमी असेल, त्याला आपण निग्लिजिबल मास असं म्हणतो. ठीक आहे, मग चला मासलेसच्या ठिकाणी आपण लाईट टाकणार आणि हेवी पॉइंट मासच्या ऐवजी ह्या पॉइंट मास ते हेवी शक्य नसतंय, त्याच्यासाठी आपण त्याच्या ठिकाणी काय घेणार, हेवी स्पियर घेणार बेटा. आणि पुन्हा हीच डेफिनेशन पुन्हा कॉपी करणार. कसं बेटा, हा असेल आपला रिजिड सपोर्ट. ओके, हे असेल स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ काय जे असेल ते असेल. हे झाली आपली स्ट्रिंग आणि हा जो आहे हा हेवी स्पियर आपण इथे सस्पेंड केलेला आहे.
ह्या स्पिअरचे रेडियस आपण आर असे म्हणू बेटा. ठीक आहे. बघ बेटा आता मी इकडली डेफिनेशन तिकडे कॉपी करावी. काय हा? अ हेवी स्पिअर, पॉइंट मासच्या ऐवजी हेवी स्पिअर सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट विथ द हेल्प ऑफ. बेटा इथली जी स्ट्रिंग आहे ती कशी, त्याच्या खासियत कशी, मासलेस नाही पण कशी, लाईट, परत इनएक्सटेन्सिबल आणि परत कशी, फ्लेक्झिबल. ह्या सर्व 3 कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये असतील. आणि इथला जो काही आहे तो कोण आहे, हेवी स्पिअर. बघ बेटा आता तू मनाने डेफिनेशन तयार कर सिंपल पेंडुलमची. कशी झाली? अ हेवी स्पिअर सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट बाय किंवा विथ द हेल्प ऑफ लाईट इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग इज कॉल्ड सिंपल पेंडुलम. हा झाला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. येते बेटा तुझ्या लक्षात? मग हे आपलं आजचं पहिलं इंटेन्शन होतं की 2 सिंपल पेंडुलमच्या आपण डेफिनेशन पाहिल्या. एक आयडियल सिंपल पेंडुलम आणि दुसरा जो होता तो कोणता आहे, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, जो की बेटा याच्यासारखा असेल. ठीक आहे. चला आता असं इमॅजिन करू. तुझ्या लक्षात आलंय व्हॉट इज मीन बाय द सिंपल पेंडुलम. तुला एकदा सिंपल पेंडुलम कळाला बेटा की आता आपल्याला काय करायचंय, या सिंपल पेंडुलमचा बोर्डाने विचारला जाणारा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बेटा. कोणता? ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ सिंपल पेंडुलम. एवढाच काढणं असं नाही, त्या नीट लेबल डायग्राम मध्ये बेटा आपल्याला डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस बॉब, हा जो स्पिअर आहे त्याला काय म्हणायचं बेटा, बॉब म्हणायचं आहे. त्याच्यावरचे डिफरंट फोर्सेस आपल्याला दाखवायचे असतात, लक्षात घ्यायचं. म्हणून असं इमॅजिन करा की तुम्हाला बोर्डावर क्वेश्चन विचारलेला आहे. हा 2 मार्क साठी क्वेश्चन येतो बेटा. कोणता? खूप वेळा आलेला आहे. तुम्ही बोर्डाचे पेपर्स बघा पूर्वीचे, अनेक एक्झाम मध्ये ही डायग्राम येते की नुसती ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ सिंपल पेंडुलम. हा एवढा भाग काढला म्हणजे सिंपल पेंडुलम झाला नाही. आपल्याला त्याला बाजूला डिस्प्लेस करायचंय. इथं असताना बॉब का इथून त्याचा वेट हे जे W इज इक्वल टू mg असेल आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन T टुवर्ड्स कुठं असेल, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पण बेटा आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरचे डिफरंट फोर्सेस दाखवायचे. तर हा स्पिअर मी इथं घेतो बेटा. इथं जर स्पिअर आला याच्यावरचे आपल्याला डिफरंट फोर्सेस कोणते दाखवायचे, हे असेल वेट W इज इक्वल टू mg असेल आणि इकडे असेल हे टेन्शन T. ही तर इक्विलिब्रियम पोझिशन आहे. का? कारण या पोझिशनला टेन्शन अँड वेट आर अपोजिट इन डायरेक्शन, दे गेट कॅन्सल अँड हेन्स नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस बॉब इज 0. म्हणून तो या ठिकाणी किती वेळ राहू शकतो बेटा. म्हणून या पोझिशनला त्याची इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो किंवा मीन पोझिशन म्हणतो. बट व्हेन बॉब इज टेकन ॲट पोझिशन A, देन थिटा इथं असेल आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. परत W इज इक्वल टू mg, वेट ऑफ बॉब असेल बेटा. T काय, टेन्शन इन द स्ट्रिंग असेल विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स, इथला जो O पॉइंट आहे त्याला पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणू आपण, त्याच्याकडे चाललेला असं लक्षात असू द्यायचं. हे टेन्शन झालं. आता डायग्राम वरून तुम्हाला कळायले काय काय मिनिंग लिहायचा. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम म्हटलं की प्रत्येकाचा मिनिंग सांगायचा आहे. चला आता काय झालं, काही इथून एवढं डिस्टन्स मी असं दाखवतो. हे जे एवढं डिस्टन्स आहे हे इथपर्यंत डिस्टन्स कोण आहे, इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दिस बॉब असं म्हणू आपण. त्या डिस्टन्सला आपल्याला लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणायचं. L प्लस R या फॉर्म्युलाने मिळतं. तुम्ही म्हणताल आता L काय असते, स्मॉल l, तर स्मॉल l काय असेल, या स्ट्रिंगची लेंथ आहे फक्त बेटा. इथून एवढा भाग कोण आहे, स्पिअरची रेडियस आहे. मग हे स्ट्रिंगची लेंथ L प्लस रेडियस ऑफ द स्पिअर R, या दोन्हीला मिळून बेटा आपण म्हणणार लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओके. चला आणखीन काय काय राहिलं तर दाखवायचं. तर बघा आपण याचा ड्रॉ द नीट लेबल डायग्राम म्हटलं की आपण सांगणार काय, m काय इंडिकेट करायला बेटा, मास ऑफ दिस बॉब. परत W इज इक्वल टू mg, वेट ऑफ द बॉब असेल, याचा मिनिंग सांगितला. चला S काय असेल, S इज अ रिजिड सपोर्ट. आपण बघा डायग्राम काढायला लागला बेटा, लक्षात ठेवा कारण याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारतात. O असेल पॉइंट ऑफ सस्पेन्शन, O इज अ पॉइंट ऑफ सस्पेन्शन. चला परत आणखीन कशाचं मिनिंग सांगायचं, थीटा. थीटा इज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा इंडिकेट्स अँग्युलर डिस्प्लेसमेंट. चला R असेल रेडियस ऑफ बॉब. चला परत L स्मॉल l असेल लेंथ ऑफ स्ट्रिंग. परत आणखीन कशाचा मिनिंग सांगायचं आपल्याला, कॅपिटल L इट इज इक्वल टू स्मॉल l प्लस R, हे असेल लेंथ ऑफ. आता हे स्ट्रिंगची लेंथ नाही, लेंथ कुणाची, सिंपल पेंडुलम.
इट इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, चला आणखीन काय सांगायचं राहिलं बघा. एम काय होतं बेटा, मास ऑफ बॉब आहे. परत हे काय, वेट ऑफ बॉब आहे. परत बघा इतर जे टेन्शन आहे त्याला टी डॅश म्हणू आपण. हे टी डॅश असेल तर टी डॅशचा पण मिनिंग लिहिलो मी, टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग. बघ बेटा, ड्रॉ द नीट लेबल डायग्राम काढा म्हटलं की तुम्हाला हे डायग्राम काढायची. हा काय होता, कॅपिटल एल स्मॉल एल प्लस आर असा मिळतो तो. ठीक आहे, टेन्शन टी डॅश डब्ल्यू इज इक्वल टू एम ची एवढं आहे. हे एवढी डायग्राम आपल्याला काढता यावी. परत बेटा आणखीन एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. when bob is at position A then this tension and weight are not along the same straight line. म्हणून आपण या वेटला रिसॉल्व करतो. कसं, एक कॉम्पोनंट ठेव का याच्या अलॉंग इकडे घेतो आपण आणि दुसरा त्याला परपेंडिक्युलर इकडे घेतो. हा थीटा आहे बेटा इथला अँगल, म्हणून हा सुद्धा थीटा. हा थीटा असेल तर इकडे mg cos थीटा आणि हा असेल mg sin थीटा. म्हणजे थोडक्यात काय बेटा, वेटला रिसॉल्व करायचंय. का रिसॉल्व करायचं, कारण तुला कळालं दिस वेट अँड टेन्शन आर नॉट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ते कशा इथं रॅन्डमली ओरिएंटेड आहे. म्हणून इकडे याच्या अलॉंगचा एक कॉम्पोनंट आणि त्याला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, म्हणजे हे दोन याच्या रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स घेतले आपण. विचार, परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, चला त्यांचा पण मिनिंग सांगायला पाहिजे तुम्ही. mg cos थीटा काय आणि mg sin थीटा काय. मग बघ बेटा, तुला जर असं विचारलं ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ सिंपल पेंडुलम, तर तुला ही डायग्राम काढायची एवढी. ठीक आहे, थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट, टी डॅश टेन्शन इन द स्ट्रिंग, एल लेंथ ऑफ स्ट्रिंग, आर रेडियस ऑफ बॉब. कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम विच इज द सम ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड रेडियस ऑफ द बॉब. देन डब्ल्यू इज इक्वल टू mg वेट ऑफ बॉब आणि थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट एस रिजिड सपोर्ट. ठीक आहे, असं इमॅजिन करू बेटा. तुला ही डायग्राम आता पाठ झालेली आहे. चला आता आणखीन याचा पुढचा क्वेश्चन कसा विचारतात बेटा बघा. आता सिंपल पेंडुलम वरती काय काढायला होते तुम्हाला. आतापर्यंत दोन डेफिनेशन झाल्या. एक पहिली व्हॉट इज मीन बाय द आयडियल सिंपल पेंडुलम, पुन्हा व्हॉट इज मीन बाय प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, आणि तुम्हाला तिसरी डेफिनेशन विचारतील व्हॉट इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. तर बघा कॅपिटल एल सांगायचं बेटा. कुणामधला डिस्टन्स आहे रे हा, इट इज द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. आणि हे कोण आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. स्पियर मीन्स कोण, बॉब. बघा मग आता लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम कसं डिफाइन करतात, काय, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, चला आता एक क्वेश्चन कळाले तुम्हाला. याचा पण मिनिंग कळाला की ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ सिंपल पेंडुलम म्हटलं की काय काय काढायचंय आणि कुणाकुणाचा मिनिंग लिहायचा आहे. तर ठीक आहे, या सगळ्याचा मिनिंग आता पाठ असा बेटा आपला. थीटा काय, स्मॉल एल काय, कॅपिटल एल काय, आर काय, डब्ल्यू इज इक्वल टू mg काय, इथं एस काय आणि ओ काय, असं इमॅजिन करू. हा सर्व भाग तुम्हाला कळाला बेटा. आता याच्यावर पुढचा विचारला जाणारा क्वेश्चन कोणता आहे लक्षात घ्या. बोर्डाकडे म्हणा काय विचारलं तुम्हाला, असं म्हणतील शो दॅट मोशन ऑफ दिस बॉब इज SHM अंडर सर्टन कंडिशन्स. अंडर सर्टन कंडिशन्स म्हणजे काय बेटा, काही ठराविक कंडिशन मध्येच हे SHM आहे, नाहीतर या बॉबचं जे मोशन आहे इज नॉट SHM. ती कंडिशन काय असते बेटा, तर या अझम्पशन्स मध्ये कंडिशन लपलेली आहे. आपल्याला बघायचंय की सिंपल पेंडुलम स्टडी करत असताना आपण काय काय अझम्पशन्स कन्सिडर करतो. एक पहिली कंडिशन अशी, एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे थीटा. एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स, एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज स्मॉल. म्हणजे काय बेटा, हा थीटा शुड बी स्मॉल. थीटा शुड बी स्मॉल. स्मॉल म्हणजे किती असावा बेटा, थीटा इज लेस दॅन, जास्तीत जास्त किती असावा, 10 डिग्री. 10 डिग्री पेक्षा कमी असावं लक्षात घ्या. का, ते पुढे डेरिवेशन घेताना तुम्हाला कळलं. सध्याला बघा सिंपल पेंडुलम स्टडी करत असताना आपण पहिलं जे अझम्पशन घेतो ते हे घेतो, काय, एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज स्मॉल. बघा इथून इकडे जास्त जायचं अंतर स्मॉल असावं, म्हणजेच काय, थीटा हे अँगुलर डिस्प्लेसमेंट त्याचं स्मॉल असावं. ठीक आहे, चला दुसरी कंडिशन काय, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम इज लार्ज. बघा या सिंपल पेंडुलमची जी लेंथ आहे ती लार्ज असावं, म्हणजे एल शुड बी लार्ज. शॉर्ट लेंथचा पेंडुलम तयार करायचा नाही.
आणि तिसरी महत्वाची जी कंडिशन आहे की हा बॉब कसा मूव्ह होतोय म्हणायचं. काय म्हणायचं? बॉब शुड मूव्ह, बॉब शुड मूव्ह अलॉंग, बॉब शुड मूव्ह अलॉंग सिंगल वर्टिकल प्लेन. याचा मिनिंग काय बेटा बघा ऐका. या दोन कंडिशन तर तुम्हाला कळाल्या, पण ही समजून घ्यायची तुम्हाला. ते काय म्हणते? बॉब शुड मूव्ह अलॉंग अ सिंगल वर्टिकल प्लेन, म्हणजे बॉब हा कोणत्या तरी एकाच वर्टिकल प्लेन मध्ये मूव्ह झाला पाहिजे. तुम्ही म्हणताल कशा असतात वर्टिकल प्लेन? मग बेटा असे अनेक वर्टिकल प्लेन असतात. एक असा असेल, दुसरा असा असेल, पुन्हा तिसरं त्याच्या पुढे असं असेल, पुन्हा चौथं त्याच्या पुढे असं असेल. ते म्हणते की असे अनेक वर्टिकल प्लेन्स असतील, पण याच्यातल्या कोणत्या तरी एकाच प्लेन मध्ये बॉब मूव्ह झाला पाहिजे. म्हणजे या प्लेन मध्ये मूव्ह झालाय तर त्याच्यातच त्यानं असं मूव्ह व्हावं. या बॉबनं असं मूव्ह होऊ नये, थोडं याच्यात पुन्हा इकडल्यात, थोडं पुन्हा इकडल्यात, असा इकडून असा इथं आला, ही कंडिशन चालणार नाही. एकाच प्लेन मध्ये बॉब असा इकडून तिकडे व्हावा. बॉबनं असं इकडे फ्लक्च्युएशन घेत घेत इकडे येऊ नये, लक्षात घ्यायचं. आलं लक्षात तुमच्या? तर हे 3 अझम्पशन्स आपण कन्सिडर करतो. कशासाठी? टू स्टडी द सिंपल पेंडुलम. चला तुमच्या 3 लक्षात आले. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सिंपल पेंडुलमवर बोर्ड मध्ये विचारला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन कोणता? शो दॅट बॉब ऑफ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM अंडर सर्टन कंडिशन्स. आणि ती कंडिशन कोणती असते बेटा? हे पहिली काय? एम्प्लिट्यूड थीटा शुड बी स्मॉल, एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन शुड बी स्मॉल. म्हणजेच थीटा जर स्मॉल असला तरच ते SHM परफॉर्म करते, अदरवाइज नाही. मग हे 3 अझम्पशन्स नीट लक्षात ठेवा. बघा बेटा आता काय करायचं आपल्याला? काय करायचं आता आपल्याला प्रूव्ह करायचंय मोशन ऑफ बॉब इज काय? SHM आहे. मोशन ऑफ बॉब इज SHM आहे असं प्रूव्ह करायचंय. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. इथं थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे बेटा, किंवा हे एम्प्लिट्यूड आपण इथून एवढं डिस्टन्स आहे, एवढं डिस्टन्स जर का x घेतलं तर आपल्याला प्रूव्ह करावं लागेल F इज प्रोपोर्शनल टू -x. रिस्टोरिंग फोर्स आहे म्हणून दाखवावं लागेल इथं. ठीक आहे. तर चला आता त्याचा विचार करू आपण कसं प्रूव्ह करू की मोशन ऑफ बॉब इज अ SHM. चला ही लेंथ काय आहे ते इथं सर्व भाग तुम्हाला कळालाय. बघा आता मग मी बेटा काय म्हणतो इथं? when bob is at this position net force acting on this bob is 0 because for this position t dash and weight are opposite in direction, they get cancelled. Net force acting on this bob is 0, so bob can stay at this position for a long time interval. So this position of bob is called mean position, also known as equilibrium position. आता काय करा म्हणायचं? इमॅजिन this bob is displaced from this equilibrium position and taken to position A. बॉब असा पकडला आणि A पोझिशनला घेतला बेटा. इथून जर आपण सोडून दिला किंवा A ला रीच झाला की त्यांना सांगायचंय ऍट पोझिशन A बॉबवर किती फोर्सेस ऍक्ट होतात. म्हणून आपण असं म्हणणार when bob is at position A then there are 2 forces acting on bob. Number 1, its weight W is equal to mg acting in vertically downward direction. And second force on this bob is tension T dash, which is always directed towards the point of suspension. म्हणजे बघा तुम्ही कसा पॉइंट तयार केला? When bob is at position A, then there are 2 forces acting on bob. Number 1, W is equal to mg acting in vertically downward direction. And other force is a tension T dash which is directed towards the point of suspension. म्हणून हे प्रूव्ह करताना आपला मेन पॉइंट असा असावा काय? फोर्सेस सांगायचे. कोणत्या पोझिशनचे? A चे. चला पहिलं फोर्स कोणता आलं बेटा? पहिलं फोर्स आलं W is equal to mg weight of bob acting in vertically downward direction. आणि सेकंड फोर्स असेल टेन्शन T dash, tension which is directed towards the point of suspension. ओके. चला 2 फोर्सेस झाले. पुन्हा पटकन बेटा त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. काय म्हणायचं इथं? here tension T dash and weight are not along the single straight line. Therefore म्हणायचं T dash and weight doesn't balance each other म्हणायचं. मग आता weight आणि tension are not along the same direction, so we can resolve this weight into 2 components म्हणायचं. म्हणजे आपण पुन्हा असं चालला this mg म्हणजे weight can be resolved. कसं रिझॉल्व करता येईल? 2 कंपोनेंट मध्ये. पहिला mg cos theta आणि दुसरा जो कंपोनेंट आहे तो कोणता आहे?
mg sin थिटा असे दोन कंपोनेंट झाले बेटा. बघा पुन्हा एकदा काय म्हणणार, हिअर टेन्शन अँड वेट आर नॉट अलोंग द सेम डायरेक्शन, सेम स्ट्रेट लाइन, सॉरी. Therefore, weight can be resolved into two mutually perpendicular component, mg cos theta and second mg sin theta. पुन्हा बेटा आता हे दोन कंपोनेंट झाले की सांगायचं कुणाचं काम काय बेटा. हा mg cos theta काय करायला बघा, डायग्राम वरून कळलं तुम्हाला. डायग्राम वरून mg cos theta काय करायला, टेन्शनला बॅलन्स करायला आहे. म्हणजे mg cos theta balances the tension. म्हणजे mg cos theta चं काम आहे टेन्शन इन द स्ट्रिंगला बॅलन्स करायचं. कारण T dash and mg cos theta are opposite in direction, करेक्ट. हे दोघे एकमेकाला बॅलन्स करतील. बट बेटा हा जो mg sin theta याचा रोल काय असेल, याचं फंक्शन काय असेल. दिस mg sin theta इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. मग आठवा SHM मध्ये किंवा ऑसिलेटरी मोशन मध्ये सेंटर कडे जे फोर्स आहे त्याला काय म्हणतो बेटा आपण, रिस्टोरिंग फोर्स. क्लिअर, बरोबर, तुला कळालं. म्हणजे mg sin theta चा बेटा रोल काय आहे, टू प्रोव्हाइड द रिस्टोरिंग फोर्स. मग आपण त्यांना सांगायचंय here mg sin theta is directed towards the mean position and hence it will provide the restoring force, correct. मग बघा दुसरा जो कंपोनेंट आहे कोणता, दिस mg sin theta काय करायला रे, फोर्स प्रोव्हाइड करायला. कोणता, मी याला RF म्हणतो, मीन्स रिस्टोरिंग फोर्स. म्हणून मी याला असं लिहितो F is equal to minus mg sin theta. आता अँगुलर डिस्प्लेसमेंट इकडे घेतो आपण आणि याची डायरेक्शन इकडे आहे म्हणून इथं निगेटिव्ह साईन दिली. ठीक आहे. बघा आता परत सांगायचंय, फोर्स आपल्याला मिळालं बेटा. मग फोर्सचं इक्वेशन आपल्याला काय सांगायलंय, F is proportional to mg sin theta. म्हणजे कुणाला प्रोपोर्शनल आहे, m आणि g तर कॉन्स्टंट आहेत बेटा. सो F is proportional to sin theta. आपल्याला पाहिजे काय रे, F is proportional to theta. डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल असावं, साइन थिटाला नाही. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन सांगते मोशन ऑफ बॉब इज नॉट SHM, ते SHM नाही. का नाही SHM बेटा, कारण फोर्स इज प्रोपोर्शनल टू साइन थिटा आलं. हे सांगायले फोर्स इज प्रोपोर्शनल टू मायनस साइन थिटा. पण आपल्याला काय पाहिजे, F इज प्रोपोर्शनल टू थिटा पाहिजे. म्हणून आपण असं म्हणणार, दिस इक्वेशन शोज दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन थिटा इन्स्टेड ऑफ कुणाच्या ऐवजी थिटा. थिटाच्या ऐवजी साइन थिटाला प्रोपोर्शनल आहे. सो मोशन इज काय सांगणार हे, मोशन इज नॉट SHM. मग बघ बेटा आता जर SHM पाहिजे असेल तर तू काय कंडिशन टाकशील, तर तू असं म्हणशील इफ थिटा इज स्मॉल. स्मॉल म्हणजे किती बेटा, थिटा इज लेस दॅन 10 डिग्री अंदाजे. असं असेल तर आपण असं म्हणू शकतो साइन थिटाची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती येते, थिटा येते. कसं, साइन 0 इज इक्वल टू 0. नियर अबाउट साइन 10 पर्यंत साइनची व्हॅल्यू 0च राहते बेटा. ठीक आहे. म्हणून बघा आपण ही मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे कोणती, इफ थिटा इज स्मॉल. ही महत्वाची कंडिशन आहे. स्मॉल मीन्स किती, लेस दॅन 10 डिग्री. तुम्ही साइनच्या व्हॅल्यू चेक करत चला. 0 पासून 90 ला साइन 0 0, साइन 90 1. मग थिटा नुसार साइन थिटा कसा चेंज होतो चेक करा बेटा. मग मी काय कंडिशन टाकली, इफ थिटा इज स्मॉल देन साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा असा झाला बेटा. मग मला हे इक्वेशन कसं लिहिता येईल बघा, मी आता इथं मांडलेलं. Therefore F is equal to minus mg into theta. आता हे इक्वेशन सांगायलंय, काय सांगायलंय, ओके, याच्यावरून आपली ही कंडिशन पूर्ण होईल. F is proportional to minus theta. मग आता आपल्याला काय करता येईल, काय प्रूव्ह करायचंय, F is proportional to minus x. मग आता थिटा स्मॉल आहे, मी असं म्हणतो इफ थिटा इज स्मॉल. जर हा थिटा स्मॉल असेल तर काय करू शकतो आपण बघा. थिटा जर स्मॉल असेल, हे डिस्टन्स किती बेटा, x आहे. काय स्टडी केलेले आपण, हा सेंट्रल अँगल झाला, ही आर्क लेंथ झाली आणि ही L, हे L म्हणजे काय, रेडियस झाली. सो दिस आर्क लेंथ, सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे थिटा स्मॉल असेल तर आपण असं लिहितो, थिटा इज इक्वल टू x अपॉन L. x कोण आहे, आर्क लेंथ, आणि L कोण, रेडियस ऑफ सर्कल म्हणजे काय, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम असेल. करेक्ट. ओके, चला ही व्हॅल्यू मी याच्यात पुट केली बेटा. F इज इक्वल टू मायनस mgx अपॉन L. काय सांगायला इक्वेशन, F इज प्रोपोर्शनल टू मायनस x, कारण ही तिन्ही कॉन्स्टंट आहे. बघा बेटा मग काय आलं इथं, हिअर दिस इक्वेशन शोज दॅट
द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. बघा एक्स कोण आहे, बॉबचं डिस्प्लेसमेंट कुठून, मेन पोझिशन पासून. ओके, काय प्रूव्ह केलं आपण, फोर्स इज प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि अगेन निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन. फोर्स कुठे आहे, मेन पोझिशनला, डिस्प्लेसमेंट कुठे आहे, अवे फ्रॉम द मेन पोझिशन. मग याला SHM ची कंडिशन केली, प्रूव्ह केली आणि इथं म्हणू शकतो आपण आता मोशन ऑफ बॉब काय झालं बेटा, इज SHM झालं. कसं ओळखलं, तर पहिलं लेक्चर आठवा ऑसिलेशनचं काय सांगते ते, जर तुम्हाला SHM म्हणायचं असेल तर हे रिस्टोरिंग फोर्स शुड बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असं असायला पाहिजे. ठीक आहे, मग ती कंडिशन बेटा इथं पूर्ण झाली. मग आपण असं म्हणू शकतो या बॉबचं मोशन दरवेळेसच SHM नसतं बेटा, कधीतरीच असतं. कधीतरी म्हणजे कोणतं, ही कंडिशन फॉलो होतो, कोणती, थिटा इज स्मॉल. मग शेवटी आपण अशी ओळखू शकतो, दस motion of bob is SHM under certain conditions and condition is that काय कंडिशन होती, थीटा म्हणजे amplitude should be small. ओके, चला एक प्रश्न आपला क्लिअर झाला इथं, कोणता, show that motion of bob is SHM under certain conditions. कोणती कंडिशन होती बेटा, थीटा शुड बी स्मॉल. आणि पुन्हा बाकीच्या दोन कंडिशन कोणत्या दिल्या आपण, एक तर लेंथ त्याची लार्ज असावी आणि दुसरं म्हणजे काय होती की व्हर्टिकल प्लेन मध्ये बॉब एकाच प्लेन मध्ये मूव्ह व्हावा. ठीक आहे, चला तो क्वेश्चन पण आपण कंप्लीट केला. आता सिंपल पेंडुलमवर आणखीन एक क्वेश्चन विचारतात बेटा, कोणता असतो तो ऐका. कोणता क्वेश्चन असतो, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड काढा म्हणून आपल्याला असं एक एक्सप्रेशन विचारतात बेटा. मग आपण आताच काय केलं, फोर्स असं लिहिलं पहा, तुम्हाला आठवतं का, काय होतं, हे -mg x/L असं आपण एक्सप्रेशन लिहिलं बेटा. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग आपण तोच राहायचा, टाइम पिरियड काढताना फक्त याच्या पुढचा भाग आपण मॉडिफाय करू, वाढवू. मग या फोर्सला काय लिहू शकतो बेटा मी, मास इंटू ऍक्सेलरेशन, सो -mg x/L. आता ही निगेटिव्ह साइन मी सोडून देतो, फक्त मॅग्नेट्यूडचा विचार करा. हियर mm गेट कॅन्सल, x ला जर इकडे लिहिलं, ऍक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू g/L. याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणतो बेटा. ठीक आहे, चला हे इक्वेशन आपल्याकडे आहे. आता बघा, नाव काय काढायचं आपल्याला, टाइम पिरियड काढायचा आहे. नाव टाइम पिरियड इज कसा असेल, t इज इक्वल टू 2π/ओमेगा असा असतो बेटा. मग आता ओमेगाला काय लिहिता येते बेटा, तुम्ही नीट आठवा. ओमेगा म्हणजे काय होतं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. कसं लिहिलं होतं ते तुम्हाला आठवतंय. मग त्या टाईपनं बघा, इथं मी असं लिहितो 2π√, ह्या ओमेगाला लिहितो मी a/x, इट इज इक्वल टू, हे कसं येईल, खाली लिहितो मी तर t इज इक्वल टू 2π/√. हे a/x बघा इथं काढलेत आपण, a/x ला काय लिहिता येईल, g/L लिहिता येईल. सो इट इज 2π√L/g. Therefore, expression for time period is 2π√L/g. So this is an expression for time period of the simple pendulum बेटा. आलं लक्षात तुझ्या. मग हे एक्सप्रेशन काढणं किती इझी, फक्त इथून फोर्स काढा, त्याच्यावरून a/x काढा. का काढायचा, कारण तो इथं लागतो ओमेगा साठी. कारण कालपर्यंत आपण जे बी न्यूमेरिकल MCQ पाहिले, त्या MCQ मध्ये आपण याला ओमेगाला √a/x लिहितो. कसं लिहितो बेटा, ओमेगा आठवा काय होता, k/m होता. ह्या k ला काय लिहिलं आपण, k म्हणजे f/x × m. f/m ला आपण काय लिहिलं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, ते फक्त इथं डायरेक्ट यूज केलं आपण. ठीक आहे, चला मग आता तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय बघा. हे फोर्सचं इक्वेशन घ्या, a/x काढा, टाइम पिरियड असा मिळतो म्हणा, ओमेगाला √a/x असं लिहिता येतं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग त्याची व्हॅल्यू पुट केली आपण आणि टाइम पिरियड मिळाला. व्हेरी इझी एक्सप्रेशन. मग आता तुम्हाला बघायचंय सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड कुणाकुणावर डिपेंड आहे. कुणावर आहे बेटा, 2π तर कॉन्स्टंट आहे, L म्हणजे कोण आहे, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, आणि G मीन्स काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट दॅट प्लेस. ज्या ठिकाणी सिंपल पेंडुलम ठेवलाय तिथल्या G वर डिपेंड आहे. ठीक आहे. मग बेटा आता याला नोट करून टाका तुम्ही नीट. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम L आणि G वर डिपेंड आहे. ठीक आहे, मग हा नोट करा. आणि याच्यावरून फ्रिक्वेन्सी काढा म्हटले तर बेटा असं असते 1/t.
याला उलट करू 2 चे 1/2 आणि L बाय G चे काय होते G बाय L असेल ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली या बॉबची. ठीक आहे. चला तुमच्या लक्षात आलं टाइम पिरियडचं एक्सप्रेशन काय भेटत आहे. ठीक आहे. चला आता याच्यावरच बेस्ड पुढचं आर्टिकल आहे आपल्याचं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आपल्याला लॉज ऑफ सिंपल पेंडुलम हे आर्टिकल दिले बेटा. आपल्याला या सिंपल पेंडुलमचे काही लॉज तयार करायचे आहेत. आपल्याकडे 4 लॉज आहेत. ते अतिशय इझी काम आहे. बघू आपण कसं कसं येते ते. बघा लॉज ऑफ सिंपल पेंडुलम हे आर्टिकल आता आपल्याला स्टडी करायचं आहे. अतिशय छोटं आर्टिकल आहे म्हणून मी याला लगेचच संपवून घेतो. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम कसं आर्टिकल आहे बघा बेटा. पहिला लॉ तयार करायला मी लॉ ऑफ लेंथ. हा पहिला लॉ आहे आपल्याकडे लक्षात घ्यायचा. हा पहिला लॉ काय सांगतो बेटा आपल्याला बघा तुम्ही लॉ ऑफ लेंथ सांगण्यासाठी तुम्ही हे इक्वेशन लक्षात आणायचं. T = 2π √L upon G असं होतं. लॉ ऑफ लेंथ तयार करताना तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की टाइम पिरियड आणि लेंथ मध्ये काय रिलेशन आहे. तुम्हाला इथून कुणालाही कळलं 2π आणि G कॉन्स्टंट केले तर हे असं असेल बेटा. हा आपला लॉ ऑफ लेंथ तयार झाला. तुम्हाला आता याला फक्त इथं वर्डिंग मध्ये आणायचं आहे. हे काय इथं असं लिहिलं T = √L असं लिहिलं. वाचा बरं याला. कसं वाचू शकतो आपण. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. याला म्हणणार आपण लॉ ऑफ लेंथ. आणि याला एमसीक्यू मध्ये असं लिहू शकतो बेटा आपण T2/T1 = L2/L1. एमसीक्यू साठी हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म आहे. ठीक आहे. पहिला लॉ तुम्हाला कळाला ज्याला लॉ ऑफ लेंथ म्हणतो. दुसरा आहे लॉ ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा याला पण तसंच तयार करा बेटा. बघा इथं काय दिसायलंय या T आणि G मधले रिलेशन बघा. T is inversely proportional to square root of G but when 2π and L are kept constant, length of simple pendulum is kept constant. बेटा मग काय येईल हे T is inversely proportional to square root of G जे की आपल्याला सांगायला आहे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट दॅट प्लेस. म्हणजे T इज प्रोपोर्शनल टू 1/√G. याला कसं लिहिता येईल आपल्याला T2/T1 = G1/G2 असं लिहिता येईल. एमसीक्यू साठी बेटा हा फॉर्म सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इथं जसा आपण हा फॉर्म तयार केला हा कामाचा आहे तसा इथं लॉ ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेकंड लॉ झाला बेटा. आता बघा थर्ड आणि फोर्थ लॉ आपण कसे तयार करायला. एकूण आपल्याला 4 लॉ तयार करायचे. बघा थर्ड लॉ सिंपल पेंडुलमचा कसा आहे लॉ ऑफ एम्प्लिट्यूड म्हणतो किंवा लॉ ऑफ मास म्हणतो आपण. मास ऑफ बॉब. मास ऑफ बॉबचा लॉ तयार करायचा. बघा काय एक्सप्रेशन होतं बेटा T = 2π √L/G. या एक्सप्रेशन मध्ये बघा बेटा कुठं बॉबचं मास आलं का नाही. याचा अर्थ या बॉबच्या मासवर टाइम पिरियड डिपेंड नसतो लक्षात घ्यायचं. म्हणून काय सांगायलंय लॉ ऑफ मास ऑफ बॉब काय सांगतंय टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द बॉब असेल. हा झाला लॉ ऑफ मास. आणि चौथा लॉ असतो बेटा लॉ ऑफ एम्प्लिट्यूड. बघा आता बेटा एम्प्लिट्यूड म्हणजेच काय ए किंवा थीटा. बघा या एक्सप्रेशन मध्ये ए किंवा थीटा आलाय का काय एक्स नाही किंवा हा थीटा नाही ही कोणतीच टर्म आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ लॉ ऑफ एम्प्लिट्यूड सुद्धा काय सांगत टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. एम्प्लिट्यूड वर डिपेंड नाही म्हणजे थीटावर बी नाही आणि ए वरती पण नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर बघा बेटा हे 4 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम आहे ज्याच्यात शिकण्यासारखं काहीच नाही. ते कुठून तयार केले या सिंगल फॉर्म्युल्यावर. कोणता T = 2π √L/G. बघा L कुठं होता त्याच्यात वर होता डायरेक्टली प्रोपोर्शनल तो तसा तयार केला. G इनव्हर्सली होता. आता मास आणि एम्प्लिट्यूड त्याच्यात नाहीये म्हणून आपण त्याला इंडिपेंडंट म्हणतो. म्हणून लॉ ऑफ मास काय झाला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ अ बॉब ऑफ द पेंडुलम. आणि इथं झाला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ म्हणजे नॉट डिपेंड इंडिपेंडंट ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स. हा एक फोर्थ लॉ झाला बेटा. ठीक आहे. तर अशा प्रकारे बेटा आपण सिंपल पेंडुलम काय बघितला त्याच्या आधी 2 डेफिनेशन्स तयार केल्या म्हणजे तुम्हाला डिफाइन द टर्म म्हणू शकतात.
प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, आयडियल सिंपल पेंडुलम आणि लेंथ ऑफ पेंडुलम. 3 डेफिनेशन झाले की आपण डायग्राम ड्रॉ केली. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ सिंपल पेंडुलम. त्याच्यात ही डायग्राम आणि ह्या प्रत्येकाचा मीनिंग सांगायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघितले व्हॉट आर अझम्पशन्स टू स्टडी द सिंपल पेंडुलम. 3 अझम्पशन्स पाहिले. पहिलं एम्प्लिट्यूड शुड बी स्मॉल, दुसरं लेंथ शुड बी लार्ज आणि चौथं पाहिलं बॉब मूव्स इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन. चला अझम्पशन झाल्याच्या नंतर आपण प्रूव्ह केलं. शो दॅट बॉब मोशन ऑफ बॉब इज एसएचएम अंडर सर्टन कंडिशन्स. कंडिशन कोणती होती? एम्प्लिट्यूड शुड बी स्मॉल. चला त्याच्यावरून पुन्हा आपण काय काढलं? टाइम पिरियडचं हे एक्सप्रेशन काढलं, ज्याला म्हणू शकतात ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हे एक्सप्रेशन काढलं आणि बेटा शेवटी या एक्सप्रेशन वरून आपण सिंपल पेंडुलमचे 4 लॉज तयार केले. पहिला लॉ ऑफ लेंथ जो सांगते टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. दुसरा सांगते टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तिसरा सांगते टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ बॉब. आणि चौथा सांगते टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं बेटा सिंपल पेंडुलम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. त्याच्यावर खूप प्रकारे तुम्हाला विचारता येतं. म्हणून हा जो झाला हा सिंपल पेंडुलमचा फक्त पार्ट 1 झाला, ज्याच्यात आपण टाइम पिरियड आणि त्याचे लॉज तयार केले. आपल्या पुस्तकाने बेटा फक्त एका पानात सिंपल पेंडुलम संपवला आहे, पण तुम्हाला होऊ शकते पुढचे 2-3 लेक्चर्स लागतील हा सिंपल पेंडुलम संपायला. तर बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा भाग पद्धतशीर लिहा, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राहिलेला जो पार्ट 2 ऑफ सिंपल पेंडुलम आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथं थांबू बाळा.